2013 मध्ये मी पहिल्यांदा युनिफॉर्म अंगावरती चढवला असेल आणि मला ते खूप प्राऊड फिलिंग आहे, म्हणजे त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही. लहानपणी मला पायलट व्हायचं होतं. 10वीच्या आसपास मला चष्मा लागला आणि मग मला सांगण्यात आलं की आता आपल्याला फोर्सेसमध्ये जाता येत नाही. त्या टप्प्यावरती माझं स्वप्न हरवलेलं होतं आणि मला पुढे काय करायचं हे माहित नव्हतं. माझं जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा माझ्या चुलत छोट्या बहिणींची सुद्धा लग्न व्हायला सुरुवात झाली होती. त्यांना हे प्रश्न विचारले जात होते की तुम्ही मोठी मुलगी सोडून ह्यांची कशी लग्न करता म्हणून. इथपासून प्रश्न होते, बट दे सपोर्टेड मी. सो आय वॉज लकी ना. युपीएससी मला का करावं असं वाटलं, कारण मी डिसिजन मेकर होणार होतो. म्हणजे डिसिजन मेकिंगचं एवढं आकर्षण मला का होतं, कारण माझ्या आजूबाजूच्या मुलींना कोणतंच डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य नसलेलं मी बघितलेलं आहे. इयत्ता 6वी मध्ये माझ्या पहिल्या मैत्रिणीचं लग्न झालेलं आहे. काय कळत असतं त्यावेळी मुलांना. आणि मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते आणि एक वेळेला बस मधून मी खाली उतरत होते तेव्हा मी दुरून तिला पाहिलं. तिच्या हातात त्यावेळेला 2 मुलं होती. सोलापूरमध्ये हातभट्टीची दारू खूप मोठ्या प्रमाणात बनायची. पूर्वी तिथं अशा घटना घडलेल्या होत्या की पोलीस गेले, कमी संख्येने असले तर तिथल्या गावकऱ्यांनी पोलिसांना विरोध दर्शवलेला आहे, दगडफेक केलेली आहे. आणि मग पूर्ण टीमने बसून आम्ही हे ऑपरेशन परिवर्तन डिझाईन केलं. माझी सुपर सखी, माझी आयडॉल माझी आईच आहे.